आज शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उपयोगाची बातमी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर। जेव्हा शेतकऱ्याचे मुलं त्या पदावर बसतात तेव्हा त्यांना शेतकऱ्याची कळवळ येते। असेच या मातीतील शेतकरी सुनील पाटील गावंडे सभापती आणि राजू पाटील कराळे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर यांनी यासाठी एक उपाययोजना तिथे आयोजित केलेली आहे की जे पहिल्यांदा कापूस हा जिन्यामध्ये तसा जात होता त्या कापसाची हराशी केली आणि जो दर्यापूर क्षेत्रात 7,000 रुपये कापूस जात होता त्यांनी ते हायएस्ट 8,000 रुपयापर्यंत तिथे बोली लावल्या गेली। म्हणजेच हा शेतकऱ्यासाठी उपयुक्त कार्यक्रम आहे। मी पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ही सुवर्ण संधी जे या कृषी उत्पन्न बाजार समितीतील डायरेक्टर लोकांनी सभापती उपसभापतींनी आपल्यासाठी आणली त्याचा पूर्ण उपभोग घ्या आणि आपला कापूस दर्यापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर जाऊनच विका। म्हणजे आपल्याला पैशाची हमी मिळेल, त्यानंतर कापसाला चांगला भाव मिळेल आणि कुठे जे अडथळे असतात ते येणार नाहीत। नक्कीच आपण शेतकरी या घेतलेल्या भूमिकेचा उपयोग घेसाल हीच विनंती करतो। आज 25 नोव्हेंबरला शुभारंभ झाला ते सविस्तर वृत्त पहा गंधा फन्ना युट्यूब चॅनल। 7,100 रुपये 100, 7,100 रुपये 100, 7,501, 7,502, 502 अशुभ कपासाच्या 7,501। आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा जाहीर लिलाव करण्यात आला। त्यामध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचा आपण शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच व्यापारी बंधूंचा पण सत्कार करण्यात आला। व्यापारी बंधूचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील वारसाकडे यांचं आपल्याला फार मोठं मोलाचं सहकार्य मिळालं। जाहीर लिलाव मध्ये सर्वप्रथम बैलबंडीचा हरास करण्यात आला। त्या बैलबंडीला आज 8,000 रुपयाचा भाव आपल्या बाजार समितीमध्ये मिळाला। त्यानंतर शिष्याची पण आपल्या इथं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी ओपन हरासमध्ये आली आणि शिष्यांनी ती 7,421 रुपये शुभ मुहूर्तावर देऊन सर्व शेतकरी बांधवांना आज त्याचा मुहूर्तावर भाव दिला। म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला माल दर्यापूर बाजार समितीच्या यार्डवर आणून हरास करावा। त्या हरासमध्ये आपल्याला शिष्याचा पण फायदा भेटू शकते एवढी विनंती करतो।